तालुक्यातील शिंदेवाडी येथे एक दुर्मिळ आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. डोंगर माथ्यावर लागलेल्या वणव्यामुळे अधिवास सोडून खाली आलेल्या फुरसे जातीच्या सापाने तब्बल 9 पिल्लांना जन्म दिलाय. सुदैवाने फुरसे साप आणि त्याची सर्व पिल्ले सुरक्षितपणे पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आली आहेत. निशाचर म्हणून ओळखला जाणारा हा फुरसे साप सहसा रात्री बाहेर पडतो, मात्र वणव्याच्या भीतीने तो दिवसा खाली आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पुणे जिल्हा वन्यप्राणी आणि सर्परक्षक असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ सर्पतज्ञ शंकर वाडकर यांनी या सापाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडण्याची प्रक्रिया केली आहे. फुरसे सापाची पिल्ले प्रत्यक्ष पाहणं अत्यंत दुर्मिळ मानलं जातं, त्यामुळे ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान वाढते वणवे, अवैध उत्खनन, रिसॉर्ट आणि फार्म हाऊस बांधकामांमुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात येत असल्याची गंभीर बाब पुन्हा समोर आली असून सर्पतज्ञ आणि पर्यावरण प्रेमींनी प्रशासनाकडे तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.